गाइस अफ्रीकन बघा या देशात आले। अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर पाठवा द्यायचे दाखव शेतकऱ्या बघ मी त्याला ऑर्डर देणार फाराला मग। गाईज केस बघा कसलं खतरनाक कापल्यान। हॅलो गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका ब्लॉग मध्ये। गाईज ना आता सकाळ सकाळी उठले मस्त पैकी ब्लॉग स्टार्ट केले। बरं इतके दिवस मोठे ब्लॉग नव्हते, शॉर्ट मिनी ब्लॉग जायचे तो बरं आजपासून ब्लॉग स्टार्ट करतो ना गाईज। मोठे ब्लॉग डेली बघायला भेटतील। आणि आता जस्ट वाजले किती वाजता गाईज 9:30 वाजायला आलं। मस्त पैकी नाश्ता विष्ट करून घेतो, 10:30 निघू डायरेक्ट आता एम CIT ला गाईज। मस्त पैकी तर तिथे काय तुम्हाला सगळं दाखवतं। आता इतके दिवस वर्धन आणि मीच जायचं होतं, एक नवीन मेंबर ऍड झाले तुम्हाला दाखविण्यात नंतर। गाईज आजचा ब्लॉग कसा येईल तो नक्कीच कमेंट करून सांगा ना गाईज। आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया थोड्या वेळात। गाईज आता जस्ट निघले हो ना, आता तुम्हाला दाखवतो कोण येणार आहे। आणि यो बघा तसा काही काय कुठे चालले नसते, बॅग बी घेतली तसं कुठे चालले काय माहीत गाईज। आणि योच गाईज तो एक नवीन मेंबर ऍड झाले गाईज। ड्रेसिंग कपडा बघा तसा कुठे चालला ह्याच्या गावात या काय। चला गाईज भेटूया थोड्या वेळात। आता 15-20 मिनिटं झालं इथं उभा आहे ना। यो बघा नील पण कटाळले, कौशी येतं नाही गाईज कौशी थांबलं काही एक वाटावलं। आता वर्धनला कौशी थांबल्या यो काही निघत ना आधी बाहेर गुफेंची बाहेर निघा, गुफेंची बाहेर आता काय माहित कावा निघल आला गे। चलो गाईज जाते अभी हम। ओके गाईज पहिल्या दिवशी व्हायचं MSc IT काय शिकणार आहे काय माहित। काय शिकणार आहेस MSc IT? शंकर दादा यो भाई आला आज मस्त पैकी फुल रेडी बिडी झाले बघा गावात। यो दरवेळेला येतं ब्लॉग मध्ये तुम्ही बोला झोपणच येते, झोपण येते चालायला दुसरी काही कामाला गाईज। म्हणून सांगता वाजती चालू गाडी इकडे बघा ठार अख्खी काचा विचा फोडून सगळा दाईना केली आणि वाटत लावली अख्खी पंक्चर करतील गाड्या। इकडे ट्रॉफिक झाली ती आणि बघा गाडी बघ ठार रायडरिंग करतं काय बोलू गाडी त्याला। यो गाईज कोलवाडी गावात आम्ही आलो, गावाच्या बाहेरशी आलो। चला गाईज वाजता होता वापस यस इल्या घरात बसले या काय असतो बरं काय येतं की ना बाई यो चला या आवरी दिवस येत नव्हता मामांचे तर मोबाईल पण स्विच ऑफ करून ठेवलेला। चल ये मग एकटाच। चलो गाईज जाते डायरेक्ट MSc IT को। डायरेक्ट पोहोचला होता MSc IT ला वस्तू वर्धन इथं बसले नाही तर शंकर दादा आहे नक्कीच गाईज या MSc IT ला इथं नंबर चांगला आहे। चला गाईज पिशी चालू केलता यो बोलते लेक्चर घ्यायचं मला तेच बंद केला। याला सांगलं नको आधी की लेक्चर घ्यायचं दररोज झोपून उठायचं त्याला। मी तुम्हाला मी तर बाजूला क्लिप दाखवतो बघा मिनी ब्लॉगचं। काय करू मग जागा फुल झाली म्हणून इथं बसल्या बाई चालू केला गाईज। यो बसले इथं याजो ना गाईज। तुम्ही भारतात आफ्रिकन बघला ए आफ्रिकन अबे साले तभी मेरा माफ करना गाईज आफ्रिकन बघा या देशात आले। मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात गाईज बघा मोठ्या करताना इथं सगळे आहेत काय अनिल गाईज आम्ही बनवले मिनी बनवले बंगला बाकी गाईज सायकलिंग सर्व्हिस पाटील ट्रान्सपोर्ट नमस्कार सूर्य पाटील हो ना गाईज ढग जास्त आले माझ्या याने काय बनवले बरं ना गाईज देवाचं ठेवले बुटक्या काय बनवले ना गाईज ही गाडी भारी कोणची गाईज ही आफ्रिकनची गाडी आहे आफ्रिका किती यातले भाई लोकांना भरतो गाईज बघा सेम रिसेप्शनचा कोण दिसतं माहिती तो मी नाव ना घेत यो वर्धन काय बोलूया गाईज बघा गाईज पहिलं नाव म्हणजे माझा शिरपारी नैतिक ए बाबा काय टाकले नैतिक भोईर गाईज स्वतःची ईमेल ID माहित नाही आला तर काय बोलू गाईज हो बघून प्रूफ काय ब्रो प्रूफ प्लीज गिव्ह मी प्रूफ गाईज इथं पक्क किती लॅपटॉप आहे तुम्हाला दाखवता ये किंवा नाही यो बघा नील मित्र गाईज हे दोघं जिगरी मित्र आहेत बाजूला स्क्रीन मध्ये फोटो बघाल तुम्ही गाईज फुल रागाने ए ऋषभ बुटक्या काय जी बुटका माणूस काय दिसत ना काय कर वाकर तो बाई रेंबो बाईला गाईज कुठली बॉटल होता मला 4 लावायची एक एक करून
काहीतरी 12 वाजले आमच्या घराला पण 12 वाजले. गाईज यांच्या घरी दुकाने वाटतं दररोज आणते या बाटल्या असल्या थम्सअपच्या. लेवल कम्प्लीट चालू आहे. क्लास सुटली बंद करा. चलो ऋषभ ब्रो जाते घर पे. साई भोईराना थांबवले दोघांना. चलो गाईज बॅग बिग घातली आणि थोड्या घरी नाही गाई. दिस इज बॉय आफ्रिकन बॉय. गाडीवर ऋषभ ना बनवायला टाकले कर पण. चला काही जातो डायरेक्ट घरी आता मस्त पैकी. जास्त काय ब्लॉग मोठा नसला झाला पण होईल नंतर पण भेटील आपण जायला जाऊ. लय बेकार गाईच खतरनाक ऊन आहे. त्यात तो कुठे गेला हा ना कसं तिकडनंच बरं आहे. कारण काय तिकडनं लय रोड पण खराब आहे. फायदा बनवून एवढा एकदम गलिंगलींची रोड आहे. चला काही थोड्या वेळात भेटतो. काही जस्ट आले ओंकार तो ओंकार पडाला वरती नाही. रुद्र आता चाललो जरसा रुद्रसाठी कुठेतरी येतो. यो कुठे नैतिक भावा ही बघ ना लागते का ना ओंकारने लावला. गाय जो भुकता आवरा बघा आता. बघा आता दिसता ते भुकल आता बघा साईड धोरीचे कपडे निघले. ओंकार बोल बघू रा. गाय जो 12 महिन्याचे डोके टोप्यात दिसतात. नैतिक भाऊआ गाय जो मित्र याला कोण काही बोलणार का. गाय जो भुकतो बघा काबरत तावरा काय म्हणा. गाईज केस बघा. टोपी घेतली ती पण पोरींची टोपी घालून यो कुठे गे ही टोपी. यू आर केस ब्रो. गाईज केस बघा असं घुसले झारान. गाईज केस बघा बाजूशी कसं कापल्यान. अरे दे ना मला दिसायला पाहिजे. मी पारीन डायरेक्ट अख्खी पाटली डायरेक्ट पाठवली डायरेक्ट. मग तू बाजू जरा एक हात दाखव फक्त. एक हात दाखव बघ टोपी वाटला डायरेक्ट. गाय तू केस दाखव. अरे असं झालं ना ना कसं गाईस केस बघा. गाईस खतरनाक पाठर फाटी मागचं पाहिजे. गाईस असे नवीन स्टाईल बघा. द्यायचे दाखवचे ना बघ. मी त्याला ऑर्डर देईन डायरेक्ट फाराला. मग दाखव. अरे केस बघा खतरनाक. चला गाईज आता जस्ट निघलो होतं डायरेक्ट ओंकार टाइमपास करू. आता तुम्ही आगले वेगळे केस बघला आता पाठी सॉंग यायला कसं टाइमपास करत आहे काय. चला गाईज आता काहीतरी हाय बॅगिंग पैसे असतील म्हणजे जरा माझ्या अकाउंटला काही. चला गाईज आता बघू ना. सार्थक गाईज इतके दिवस झाला कुठे गेले काय. अंबरनाथला कुठे गेले काय माहित ना. वस्तीला गेले का आता बोलायला गाईज. तो बघला ना सार्थक ब्लॉग. अरे ये घरी यायला तिकडे राहिले गे आयर दिलं सार्थक काय वाटत तिकडं. घरी मस्त पैकी जस्ट लस्सी मलाही मलाही पाहिजे. मी काही जाते जस्ट आता मस्त पैकी आलो सगळं तिथनं एमएसडीसी निघलो मस्त पैकी. तर काय बोलतो काय पिली रे लस्सी पिली ना. लस्सी बिशी पिली नाही तर वर्ष टाइमपास मागून आता टाइमपास खातो नाही. आता 2 राईस मागूया. मी बोललो एकटे तूच का मी वाना नको पाहिजे होता तरी बाईनी बाई दिला रे आमचा नील बाई नाही काहीच ना. आणि सार्थक बरं तुझी पारी होती गाईज. पण सार्थक म्हणजे आमचं असं चॅलेंज असतं दररोज. सार्थक मी नील ते पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील नक्कीच. सार्थक आधी पाहिला ना म्हणून तिकडनं गाईज. चला भेटूया थोड्या वेळात. आता काय मागवतं बघले आणि बघतो. आणि रुद्र बिद्रसा गेले डायरेक्ट कुठं काय गेले माहिती देवीच्या पाड्याला सगळी गेले ना. आता वर्धन पण गेले त्यांची वाटी. वर्धनला घ्यायला काही जाणार ना बरं चालत आहे हा. चलो गाईज मस्तपैकी आता जस्ट चायनीज मागवले आणि इथं राईस मागवले. नील हे इथनं गेला आम्ही चांगले ना कुठं टेंबोड पण ते इकडनं गेले. रिषभला दिसले वाटतं. बघू आता याचा रिवर्स फिरता की रिषभला कुठे दिसतच माझं. चलो गाईज खाता पहिले मस्त पैकी. आल्याने आणि बायल्यानी नाव सांगला इथं. रिषभ काय खा 2-3 घास पे भाई. आम्ही नाव बोलली तुला का
खायला जास्त काही खाला ना, भूक नव्हती. अर्धा जरासं खपवलं ना, आता डायरेक्ट घरी जायला. ऊन आहे एकदम बेकार गाय, कडक ऊन आहे, खतरनाक लय बेकार. अर्धा तास उभं राहिलो ना उन्हान, डायरेक्ट काला होईन. तुम्ही बोला गोर हजरी किती. चलो गाईच बसलो उन्हाने निघतो डायरेक्ट घरी. बेकार गाईच गरम होतं खतरनाक. चला गाईच भेटूया. काही जसं गाव म्हणायला जरासा वाटतं, कारण की आमचे गाव म्हणजे अरे तसा थंड जरी हवा सावली टाईप असं वाटतं. आम्ही शाईनच काय होतो तिकडे काय माहित काय मला किती हात लागले गाईस पकडून, कॅमेरा पकडून. काय नक्की पालखी काय रे सप्ताहेत गाईच गावात सगळं इकडे या असा पालखी काय बोलतात त्यांना, रांगोळी घालल्या. चला गाईच भेटूया थोड्या वेळात. फायनली घरी आलो ना गाईज. गरम होती बाहेर, एकदम वाफा मारी होती खतरनाक ना गाईज. आता जस्ट सध्या ना 1:18 आलं घरी आलो. जस्ट 12:30 क्लास सुटली आणि जस्ट काही होतं लय बेकार गाईज. कटाला आले असा थोबाडी पडत होतं, मस्त फ्रेश होतं ना. थोड्या वेळेला जेवीन जरा असं आता लगेच काही भूक ना म्हणा. तू जेवला का रे बंकू इथे हे डोरीमोन बघतो गाईज. आणि डेअरी मिल्क खप्पाला घेतल्याने किती खाते काय माहिती होता. A few moments later. गाईज आता जस्ट झोपणशी उठलो ना, मस्त पप्पाने बोललेला तो सामान आणायला काहीतरी. तर आता आले गाईज. इथं तुम्हाला जो सनसेट आहे ना गाईज, स्टेशनवाला आमचं तुम्हाला स्टेशनमध्ये दाखवतो. जो गाईज सनसेट आहे ना, सनसेट एक नंबर खतरनाक. बघा गाईज जो सनसेट बघा गाईज, खतरनाक सनसेट आहे काय एक नंबर. नाही ना मोठा माणूस घरी आले गाईज. शेट लोका का गरिबांच्या घरी येत नाही. एक सेकंड ब्लॉगर यार, या फर्स्ट ब्लॉगर मी सेकंड वरतो तुला सेकंड आणि गाईज यो सेकंड बोलतोय. हे गाईज आता जस्ट मस्त विकत झालो, फ्रेश आलो ना. चाललो होतं डायरेक्ट जिमला. तर वर्धन आहे पुरं चाललं होतं त्यांनी का त्याला वरचं फटक्याने रेडी हो ना. गाईज चालले जिमला आता ना गाईज. काही तर बॅटबॉल खेळताना. चला गाईज चला जिमला. तेच फायनली आता आलो जिममध्ये मस्तपैकी. आज मारीन बायसेप मारिणार भाई. बघा गाईज काय बोल काहीतरी काय राहते. चला आता लिहिसांचा पप्पा पण इथे गाईज मस्तपैकी मारतात. चला भेटूया थोड्या वेळात ना गाईज. जिमचा मालिक यांचीच गाईज जिम आहे, नील पाटील नको ना सांग. चलो गाईज आता मारतो जरा शुगर कट करतं. गाईज भेटू थोड्या वेळात. मस्त पैकी आता जिम बिम झाली ना भाई. आता चाललो डायरेक्ट घरी ना. गाडी मारतो आधी पैसे या काय. चला काही चलो भेटूया आता डायरेक्ट थोड्या वेळेला. म्हणजे डायरेक्ट घरी गेला भेटतो ना. काय आता नील दाखवतो तुम्हाला. गेमी गेलती गेमी पबजी. चला काय डायरेक्ट घरी गेला भेटतो. चला आता मस्त पैकी घरी नील बसते फोन विसरलेला काय. चला डायरेक्ट आता घालतो सँडल विंडल डायरेक्ट जातो घरी काय. चला गाईज भेटतो घरी गेल्यावर. हे गाईज फायनली मस्त पैकी जिम बिमशी आलो ना गाईज. आता फ्रीज झालो ना. आता जेवण बिवून घे ना गाईज. चला आजचा ब्लॉग गाईज इथे सेंड करतो. आणि गाईज जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाला. चला तोपर्यंत बाय.